तर मित्रांनो, आज होतं आपल्या मंडळाचं जेवण आणि ते सुद्धा पाण्यामध्ये. तर ते कसं पूर्ण झालं तर चला मग तुम्हाला दाखवतो. तर सगळ्यात पहिले बाप्पांचा आशीर्वाद घेऊन आम्ही लागलो जेवणाच्या तयारीला. तावा आंध्रे, शेगडी आंध्रे, भांडे घासरे, विटा आंध्रे. भाऊ जे आहे ते आणलं लागते मंडळाच्या पुट्ट्याला. भंडाऱ्याकडनं सोपी गोष्ट नाही, मेहनतलाही घ्या लागते भाई. तर ते सगळे कामावर करून मग तिथे आले ना भाई अभिडा. ते आल्यावर चंगडा तर होणार. तर तिथं टाकलं ना भाई गुलाल एक राम मध्ये. तर 10 मिनिटं झाल्यानंतर गुलाल टाकला बाहेर. आपली करत होती भाई खतरनाक डान्स. आपलं सुद्धा मन होतं की डान्स करायचं, पण काय करतं भाई, कंटेंट क्रिएशन मुळे नाही होऊ शकत. नंतर होतं भाई त्याच दिवशी आपल्या घरच्या गणपतीचं विसर्जन. तर राजेश भाऊ, योगेश भाऊ यांना सर्वांना घेऊन आपण गेलो भाई गाडीमध्ये बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी खडकाळीवर. गणपती बाप्पांना सोडायचं मन तर करत नव्हतं, पण काय करता, पुढच्या वर्षी लवकर आहे बाप्पा. मग तिथे गेल्यावर बाप्पांची आरती वगैरे करून आपल्या बाप्पांचा एक शेवटला आशीर्वाद घेऊन आपल्या गोड बाप्पांचे थोडेफार व्हिडिओज काढून तर ते सर्व झाल्यानंतर आपल्या बाप्पांची विसर्जनाची वेळ जवळच होती. मग शेवट आपल्या बाप्पांचं विसर्जन झालं. मग आलो आपण आपल्या डायरेक्ट मंडळामध्ये. बाप्पांना बघून जेवणाची सुरुवात केली होतीच की पाणी टपकलं आणि या छोट्याशा अर्ध्या घंट्याच्या पाण्याने आमचा गेम करून टाकला. पण तरीही आपल्या पब्लिकने हार नाही मानली आणि सर्व गावाचं जेवण एकदम चांगल्या प्रकारे उरकून टाकलं. नंतर आपल्या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचे जेवण संपून गेले. मग सर्व पोट्ट्यांचं जेवण उरकून आणि अध्यक्ष आणि उपाध्यक्ष साहेबांची भेट घेऊन एक ग्रुप फोटो काढून मग आलो ना भाई नाचायला. आपले डीजे ऑपरेटर खतरनाक गाणे वाजत होते, त्याच्यावर आम्ही खतरनाक नाचत होतो. तर आम्ही नाचतच राहील तोपर्यंत तुम्ही फॉलो करून घ्या. तर जय महाराष्ट्र मित्रांनो.